नमस्कार. कधी विचार केलाय का की आपण जसं कौतुक करतो त्याचा एखाद्याच्या प्रेरणेवर किती खोलवर परिणाम होऊ शकतो? आज आपण एका अशाच मानसिक शक्तीबद्दल बोलणार आहोत जी पूर्णपणे आपल्या नियंत्रणात आहे आणि एकदा का ती समजली की यशाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जाऊ शकतो. चला तर मग सुरुवात करूया. एक विचार करा, समजा 2 मुलांची प्रशंसा करायची तर काय म्हणाल? तू खूप हुशार आहेस की तू खूप मेहनत केलीस? आता यापैकी कोणतं वाक्य त्यांना पुढच्या आव्हानांसाठी जास्त तयार करेल असं वाटतं? याचं उत्तर खरंच आश्चर्यचकित करणार आहे. तर ही गोष्ट आहे 1998 सालची. कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये एक प्रयोग झाला. प्रोफेसर क्लॉडिया एम म्युलर यांनी काय केलं, त्यांनी 5वीच्या मुलांना काही कोडी सोडवायला दिली. सगळ्यांना सांगितलं की त्यांनी खूपच छान गुण मिळवले आहेत. पण खरी गंमत, खरी कसोटी तर त्यानंतर सुरू झाली. आणि इथेच खरी गंमत आहे. बघा, मुलांना 2 गटांमध्ये विभागलं गेलं. पहिल्या गटाला काय सांगितलं? वा, तुम्ही किती हुशार आहात. आणि दुसऱ्या गटाला त्यांना सांगितलं, वाव, तुम्ही खूप मेहनत घेतली आहे. म्हणजे बघा, फक्त कौतुकाच्या शब्दांमधला हा एक छोटासा बदल होता, पण त्याचा परिणाम तो प्रचंड मोठा होता. आता या प्रयोगाचे जे निकाल आलेत ना, ते खरंच धक्कादायक आहेत. हे टेबल बघा. ज्या मुलांना हुशार म्हटलं गेलं होतं त्यांनी पुढच्या वेळी कोणती कोडी निवडली? सोपी कोडी. त्यांनी प्रयत्नही कमी केले आणि त्यांना त्यात आनंदही कमी मिळाला. आणि या उलट ज्यांच्या कठोर परिश्रमाचं कौतुक झालं त्यांनी निवडली कठीण कोडी, जास्त वेळ घालवला आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांना या सगळ्यात खूप जास्त आनंद मिळाला. केवढा मोठा फरक आहे हा, नाही का? हे आकडे तर सगळं काही सांगून जातात. ज्या गटाचं कौतुक कठोर परिश्रमासाठी झालं त्यांनी आव्हानात्मक कोड्यांवर कित्येक तरी जास्त वेळ घालवला. यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, ज्यांना वाटलं की यश त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नांवर अवलंबून आहे तेच जास्त प्रेरित होते. पण मग असं का घडलं असेल? याच्या मागे एक खूप इंटरेस्टिंग मानसिक संकल्पना आहे. तिला म्हणतात लोकस ऑफ कंट्रोल, किंवा आपण म्हणूया नियंत्रणाचं केंद्र. आता एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर याचा अर्थ काय? तर एखाद्या व्यक्तीला असं किती वाटतं की तिच्या आयुष्यात जे काही घडतंय त्यावर तिचं स्वतःचं नियंत्रण आहे. आता बघा, ज्या मुलांना हुशार म्हटलं गेलं त्यांच्या मनात काय तयार झालं, तर बाह्य नियंत्रणाचं केंद्र. म्हणजे त्यांना वाटायला लागलं की त्यांचं यश हे त्यांच्या नियंत्रणाच्या बाहेरची गोष्ट आहे, ती एक देणगी आहे. याच्या अगदी उलट ज्यांच्या मेहनतीचं कौतुक झालं त्यांच्यात आंतरिक नियंत्रणाचं केंद्र विकसित झालं. त्यांचा विश्वास बसला की यश हे त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नांमुळेच मिळतं. तर या सगळ्याचा महत्त्वाचा मुद्दा काय आहे? तो हा आहे की जेव्हा आपल्याला मनापासून वाटतं की आपल्या कृतींमधूनच निकाल मिळतोय आणि आपल्या आयुष्यावर आपलं स्वतःचं नियंत्रण आहे, तेव्हाच खरी टिकणारी प्रेरणा निर्माण होते. आणि हो, हा नियम काही फक्त लहान मुलांच्या प्रयोगापुरता नाहीये. ही मानसिकता, तिचे परिणाम आपल्याला रोजच्या आयुष्यात दिसतात आणि विशेषतः कामाच्या ठिकाणी तर अगदी स्पष्टपणे दिसतात. एक स्वतःचा अनुभव सांगतो. मी एकदा एका सेल्स टीमचा प्रमुख होतो आणि हे चित्र मी रोज बघायचो. ज्यांची विक्री होत नसे ना, त्यांना मी कारण विचारायचो. तर उत्तरं काय असायची? अरे, आज हवामान खराब होतं, हा परिसरच चांगला नाहीये, किंवा आज विकेंड आहे ना म्हणून झालं नाही. म्हणजे दोष नेहमी बाहेरच्या गोष्टींना. आणि हाच आहे बाह्य नियंत्रणाच्या केंद्राचा शाप. जेव्हा लोकांना वाटायला लागतं की आपल्या हातात, आपल्या नियंत्रणात काहीच नाहीये, तेव्हा ते प्रयत्न करणंच थांबवतात. साहजिक आहे, नाही का? जर सगळं जर आपल्या विरोधात आहे असं वाटत असेल तर मग प्रयत्न करून काय उपयोग? आणि याचमुळे त्यांची विक्री होत नसे. आणि ज्या दिवशी त्या अशा बाहेरच्या कारणांना दोष द्यायचे त्या दिवशी त्यांची विक्री किती असायची माहितीये? 0. एकही नाही, कारण त्यांच्या मनात त्यांनी आधीच हार पत्करलेली असायची. ठीक आहे, तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. जर ही बाह्य नियंत्रणाची मानसिकता इतकी वाईट आहे तर मग आपल्या आत आंतरिक नियंत्रणाची भावना कशी तयार करायची? स्वतःला नेहमी प्रेरित कसं ठेवायचं? बरं, संशोधनातून एक खूप सोपा मार्ग समोर आला आहे. फक्त 2 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप, आयुष्यातली कोणतीही एक समस्या निवडा, ती लहान असो किंवा मोठी, आणि ती सोडवा. आणि दुसरी, जी सगळ्यात महत्त्वाची आहे, थोडा वेळ काढून हे मान्य करा, स्वतःला सांगा की मी केलेल्या कृतीमुळेच ही समस्या सुटली आहे. एक उदाहरण घेऊया. समजा रात्री झोप लागायला त्रास होतोय. मग थोडी माहिती काढली आणि 3 गोष्टी करायचं ठरवलं. सकाळी थोडा वेळ उन्हात बसायचं,
बेड फक्त झोपण्यासाठी वापरायचा आणि फोनवर ब्लू लाईट फिल्टर लावायचा. आता हे सगळं केल्यावर काही दिवसांनी असं लक्षात आलं की 15 मिनिटं लवकर झोप लागतीये. जेव्हा हे घडेल ना, तेव्हा स्वतःला हे सांगणं खूप महत्वाचं आहे, वाह, मी जे बदल केले, मी जे प्रयत्न केले, त्याच्यामुळेच माझी झोप सुधारलीय. हे इतकं सोपं आहे. प्रत्येक छोट्या मोठ्या विजयानंतर त्याचं श्रेय स्वतःला देणं. याने हळूहळू आपल्या मनात हा विश्वास पक्का होत जातो की आपण आपल्या आयुष्याच्या गाडीचे ड्रायव्हर आहोत, पॅसेंजर नाही. आणि हीच आहे ती आंतरिक नियंत्रणाची शक्ती जी आयुष्यभर प्रेरणा देत राहील. तर आता विचार करण्याची वेळ आली आहे. आपल्या आयुष्यात अशी कोणती लहानशी समस्या आहे जी आज सोडवून नियंत्रणाची भावना अनुभवण्याची ती पहिली पायरी उचलली जाऊ शकते?